नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चिक्की खूप आवडते। अशी ही ठिसूळ शेंगदाण्याची चिक्की कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। 1 वाटी घ्यायचे आहेत शेंगदाणे हे मंद गॅसवर, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे, कारण त्यामुळे शेंगदाणे करपतील आणि चिक्कीला तळकट वासही येईल। शेंगदाण्याचा थोडासा रंग बदललेला आहे। लगेचच गॅस बंद करून थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। एका सुती कपड्यावर हे शेंगदाणे काढून घ्यायचे थंड झाल्यावर आणि कपड्यामध्ये गुंडाळून असे त्याचे कुचकरून साल काढून घ्यायचे आहे। कॉटनच्या कपड्यात असे केल्याने साल लवकर निघतील। पुन्हा प्लेटमध्ये घेऊन मी याला पाखडून घेतले आहेत आणि सर्व साल काढून घेतले। मिक्सरमध्ये घ्यायचे आहेत आणि ह्याचे जाडसर कूट करायचे आहेत, बारीक कूट करायचा नाहीत। अर्धे शेंगदाणे झाले पाहिजे एवढंच कूट करायचं आहे। चिक्की करायच्या आधी सर्वप्रथम पोळपाटाला असं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। सोबत लाटण्यालाही तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। पाक बनवण्यासाठी घेतलेले आहेत गूळ, आणि गूळ हा बारीक कापून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसून पण घेऊ शकतात। ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते तेवढ्याच वाटीभर आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि अर्धा चमचा तूप या कढईला अशा पद्धतीने लावायचे, कारण त्यामुळे गूळ हा कढईला चिटकणार नाही। हा कापून घेतलेला गूळ आता टाकायचा आहे आणि स्लो फ्लेमवर याला आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। गूळ हा तुम्ही चाकूच्या साहाय्याने कापून घेतला किंवा किसून घेतला तर तो लवकर वितळायला मदत होते। गॅसची फ्लेम ही स्लोच आहे। तर बघा तसा फेस आलेला आहे। आता ह्या पाकाला पाक झाला आहे की नाही हे आपण चेक करूया। एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलेत, त्यात काही थेंब ह्या पाकाचे टाकायचे आहे। तर पाकाची अशी गोळी हातात आपण दाबून बघायची आहे। ती जर पटकन दाबली जाते आणि ताणली जाते तर हा अजून पाक अपूर्ण आहे। पुन्हा 1 मिनिट फक्त पुन्हा शिजवायचं आहे पाकाला। आणि आता परत टेस्ट करून पाहूया। पाण्यामध्ये हे पाकाचे काही थेंब घ्यायचे आणि आपण याला तर चेक करून पाहू। तर छान कडक अशी गोळी तयार झालेली आहे आणि टणकनाचा आवाजही आला आहे। तर हा आपला पाक रेडी आहे। इथून पुढची प्रक्रिया आपल्याला फास्ट करायची आहे। तर शेंगदाणे जे कुटून घेतले होते ते पाकात घालायचे आहेत। भराभर हलवत याला पोळपाटावर काढून घ्यायचं आहे। गरम असतानाच ही सगळी प्रक्रिया आपल्याला करायची आहे। चमच्यालाही तूप लावले आणि थापून घ्यायचं आहे। गरम असतानाच थोडंसं लाटणं फिरवून याला सारखे लाटून घ्यायचे आहे आणि पिझ्झा कटरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने याच्या अशा काप देऊन वड्या हव्या त्या आकारात कापून घ्यायच्या आहेत। गरम असतानाच ह्या वड्या कापल्या गेल्या पाहिजेत, त्यानंतर थंड झाल्यावर वड्या पडणार नाही, चिक्की होणार नाही। थंड झाल्यानंतर आपण याला एअरटाईट कंटेनरमध्ये 1 महिनाभरपर्यंत स्टोअर करून घेऊ शकतो। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून पहा। थँक्स फॉर वॉचिंग।